उच्चार करायला सुरुवात करतोय, तिथे थांबतोय, या सगळ्या वेळेस जो जो आवाज आपल्या कानाला ऐकायला येतो, त्या सगळ्यांना भाषेमध्ये मराठी भाषेत त्यांना सगळ्यांना ध्वनी असं म्हणलं जातं. मग ह्या ध्वनींचा आणि वर्णांचा एक जवळचा संबंध आहे. निसर्गतः जे आवाज आपल्याला कानावर येतात त्यांना ध्वनी म्हणायचं. मग वर्ण कशाला म्हणायचं? तर तोंडावाटे बाहेर पडणारे जे मूल ध्वनी आहेत त्यांना वर्ण किंवा स्वन असं म्हणायचं. हे जे तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी किंवा वर्ण आहेत त्यांपासून मराठीची वर्णमाला बनलेली आहे. आपण सगळे शिक्षक बंधू भगिनी आपण 1ली ते 8वी पर्यंत अध्यापन करत असताना मराठीचा 1लीचा विद्यार्थी जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा अक्षराच्या अवयवांपासून आपण सुरुवात करतो आणि मग हळूहळू वर्णमालेचा परिचय त्यांना करून देतो. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आपल्या मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. त्याच्यामध्ये स्वरांची संख्या किती, स्वरादीची संख्या किती, व्यंजने किती आणि संयुक्त व्यंजने किती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आता स्वर कशाला म्हणायचं? स्वर कोणते आहेत? तर स्वर हे वर्ण तसेच अक्षर अशा दोन्ही प्रकारात मोडतात, ज्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर कोणत्याही ध्वनीची गरज नसते त्यांना स्वर असं म्हणलं जातं. आणि व्यंजन कशाला म्हणायचं? तर व्यंजनाचा उच्चार करत असताना आपल्याला स्वराची गरज लागते, त्यांना व्यंजन म्हणायचं. आता आपल्याला बेसिक प्रश्न असा वर्णमालेवर विचारला जातो, एकतर वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत असं विचारलं जाईल, तर हा साधा सोपा सरळ प्रश्न पेपर 1 वाल्यांसाठी येऊ शकतो, परंतु पेपर 2 वाल्यांसाठी किंवा जर काठिण्य पातळी परीक्षेची वाढवली तर पेपर 1 वाल्यांसाठी सुद्धा असा प्रश्न विचारला जाईल. आणि आहा असा वरती प्रश्नामध्ये उल्लेख राहील आणि मग हे स्वर आहेत, स्वरादी आहेत, व्यंजन आहेत का संयुक्त व्यंजन आहेत असे प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यामुळे आपल्याला स्वर म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय आणि संयुक्त व्यंजन म्हणजे काय, स्वर 14 आहेत मग ते कोणते स्वर आहेत, स्वरादी 2 आहेत ते कोणते आहेत, व्यंजन 34 आहेत ती कोणती व्यंजन आहेत आणि संयुक्त व्यंजन कोणती आहेत याचा सुद्धा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. 52 याची फोड लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात सोपं एक व्याख्या मी तुम्हाला सांगते किंवा एक गणितीय भाषेमध्ये तुम्हाला असं सांगते की 14, 2, 34, 2. बघा 14 आणि 2 16, 34 आणि 2 36 आणि सगळे मिळून होतात 52. आता मग सुरुवातीपासून आपण स्वर म्हणजे काय याचा विचार केला. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, स्वर त्यांना म्हणायचं ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येतो, ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवला जात नाही त्यांना आपण स्वर असं म्हणतो. मग हे स्वर ऱ्हस्व स्वर आहेत, दीर्घ स्वर आहेत, संयुक्त स्वर आहेत आणि आता मूळ जी बाराखडी 2 ä आणि अ हे 2 स्वर आपल्या मराठी वर्णमालेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या 2009च्या शासन निर्णयाप्रमाणे समाविष्ट झालेले आहेत. हे 2 ä आणि अ असे एकूण मिळून 14 स्वर आपल्या वर्णमालेमध्ये आहेत. मग ऱ्हस्व स्वर कोणते? तर बघा अ, ई, उ, रू आणि रू क्लुप्ती मधला रू आहे हा. हे सगळे ह्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो म्हणून यांना ऱ्हस्व स्वर म्हणायचं. मग दीर्घ स्वर कोणते आहेत? तर आ, ई आणि उ. बघा अ आणि आ, ई, ई, उ, उ म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यांना म्हणायचं दीर्घ स्वर. मग संयुक्त स्वर कशाला म्हणायचं? तर ए, ऐ, ओ आणि औ. ए ह्या स्वराची जर फोड केली तर अ आणि ई उच्चार करताना तुम्ही माझ्यासोबत उच्चार करा किंवा आपलं तास संपल्यानंतर एकदा उच्चार करून बघा. ए चा उच्चार करताना अ आणि ई ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई असा उच्चार होतो म्हणून ए. आईचा उच्चार करताना आ प्लस ई किंवा ई ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई असा उच्चार होतो. ओ चा उच्चार करत असताना अ अधिक उ किंवा दीर्घ उ आणि औ चा उच्चार करताना आ
प्लस उ किंवा दीर्घ उ असा उच्चार केला जातो. म्हणून त्यांना हे ए, ऐ, ओ आणि औ हे जे 4 स्वर आहेत हे दुसऱ्या 2 स्वरांनी मिळून झालेले स्वर आहेत, म्हणून यांना संयुक्त स्वर असं म्हणतात. आणि सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी भाषेतून 2 स्वर आपण आपल्या मराठी वर्णमालेमध्ये समाविष्ट करून घेतले, कारण की आपली भाषा, मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे आणि मित्र भाषा आपण असं म्हणू शकतो मराठी भाषेला, की आपण इतर भाषांचे सगळे शब्द आपल्या भाषेमध्ये समाविष्ट करून घेतले आहेत. शुद्ध अस्खलित मराठी भाषेतलं एकही वाक्य पूर्ण मराठीत आपण बोलत नसू असं मला म्हणावंसं वाटेल, की दिवसभरात आपण इंग्रजी आणि इतर हिंदी आणखीन दुसऱ्या भाषांचे इतक्या शब्दांचा वापर मराठी बोलताना करत असतो, की आपण विसरूनच जातो ते मराठीतले शब्द नाहीत, की ते इंग्रजीचे शब्द आहेत. उदाहरणार्थ बॅट, बॉल, क्रिकेट हे इतकं सर्रास आपण वापरत असतो, की आपल्याला लक्षातच येत नाहीत, की क्रिकेटला मराठीतून काय वेगळा शब्द आहे, बॅटला मराठीत वेगळा शब्द आहे. मग हे जे शब्दांचे उच्चार करण्यासाठी आपली अडचण होऊ नये म्हणून ä आणि अ हे 2 स्वर आपण इंग्रजी भाषेतून आपल्या मराठी वर्णमालेमध्ये स्वीकारले आहेत. मग तुमच्या लक्षात आलं असेल, स्वर ज्यांचे स्वतंत्र उच्चार होतात, ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेचा मार्ग कुठेही अडवला जात नाही, त्यांना स्वर असं म्हणतात. स्वरांचे 4 प्रकार सांगता येतील: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजीमधून आपल्याकडे आलेले शासन निर्णय लक्षात ठेवा. महाराष्ट्र शासन 2009 चा शासन निर्णय, त्यानुसार ä आणि अ हे 2 स्वर आपल्याकडे नव्याने वर्णमालेमध्ये समाविष्ट झाले. बघा, मी तुम्हाला उच्चार करत असतानाच ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वरांचा उच्चार करून दाखवला, पण या स्वरांचा प्रभाव भाषेवर इतका आहे, की जर आपण उच्चार करताना त्या ऱ्हस्व स्वराचा जर दीर्घ उच्चार केला, तर शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला जातो. बघा, पाणी हा शब्द पाणी असाच वापरला तर पाणी म्हणजे हात. पद्म पाणी, ज्याच्या हातामध्ये कमळ आहे, असा तो तथागत बुद्ध. म्हणून त्या ठिकाणी पाणी हा शब्द हात या अर्थाने वापरला जातो. म्हणजे पाणी जर त्याचा ऱ्हस्व उच्चार केला तर त्याचा अर्थ हात असा होतो. पण पाणी असा नीचा जर दीर्घ उच्चार केला तर पाणी म्हणजे पिण्यासाठीचं पाणी, जल असा त्याचा अर्थ होतो. तसा दुसरा आणखीन एक शब्द आपल्याला सांगता येईल, दीन. दीन म्हणलं की दिवस, दीन. दीन म्हणलं की तो गरीब. शिर म्हणजे डोके, शीर. शीर म्हणजे रक्तवाहिनी. अशा प्रकारे या स्वरांचा भाषेवर इतका प्रभाव आहे, की स्वरांचा उच्चार आपण कसा करतो त्याप्रमाणे शब्दाचा अर्थ बदलून जातो. म्हणून भाषा, त्यातल्या त्यात मराठी भाषा ही अतिशय प्रभावीपणे वापरण्याचं साधन जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेस त्याचे उच्चार अतिशय व्याकरणदृष्ट्या बरोबर करणं गरजेचं आहे. बहुतेक वेळा आपल्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिकवत असताना ण आणि न, श आणि श हा फरक करता येत नाही. गृह मधला र आणि ग्रह मधला र हे 2 वेगवेगळे आहेत. ही आपल्याकडून गफलत केली जाते. म्हणून स्वरांचा ग्रह आणि गृह, बघा, उच्चार करताना जर आपल्याकडून बदल झाला तर अर्थ बदलून जातो. पण ऱ्हस्व आणि दीर्घ स्वरांचा उच्चार करत असताना कसा शब्दांचा अर्थ बदलतो हे मी आता तुम्हाला सांगितलं. ऱ्हस्व म्हणजे काय तर 1 मात्रा आणि दीर्घ किंवा संयुक्त म्हणजे काय तर 2 मात्रा. बघा, याच्यामध्ये क1, म1 आणि ल ला 2, कमला हा जर शब्द आपण घेतला तर क 1 मात्रा, म 1 मात्रा, ला ल प्लस आ म्हणून ला, तिथं 2 मात्रा. ह्या स्वरांचे सुद्धा सजातीय आणि विजातीय असे 2 प्रकार पडतात. अ, आ, ई आणि उ हे सजातीय स्वर आहेत. आणि अ आणि ई हा जर शब्द एकत्र वापरला, हे जर 2 स्वर एकत्र वापरले तर ते विजातीय स्वर होऊन जातील. अ आणि उ हा एकत्र वापरला तर ते विजातीय स्वर होतील. ऱ्हस्व मात्रा हे लक्षात ठेवा, ऱ्हस्व मध्ये 1 मात्रा असते, दीर्घ किंवा संयुक्त मध्ये 2 मात्रा असतात.
मग स्वरांचा प्रभाव भाषेवर कसा पडतो आणि स्वरांच्या उच्चाराने दीर्घ उच्चार केला आणि ऱ्हस्व उच्चार केला तर शब्दांचा अर्थ कसे बदलतात हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणे गरजेचं आहे. हे तुम्हाला निश्चितच यामध्ये समजलं असेल. आता बघा, स्वरानंतरचा दुसरा वर्णमालेतला घटक आहे स्वरादी. स्वर आदी. स्वरादी या शब्दाची जर आपण फोड केली, त्याचा जर विग्रह केला, तर त्याचा असा अर्थ होतो की स्वर प्लस आदी, स्वर अधिक आदी. ज्याच्या आधी स्वर आहे, मग कोणताही स्वर ज्याच्या अगोदर कोणताही स्वर प्लस अनुस्वार किंवा विसर्ग असा जर उच्चार केला तर त्याला आपण स्वरादी असं म्हणायचं. आणि आहा हे दोन स्वरादी आपल्या मराठी वर्णमालेमध्ये आहेत. त्याचा जर आपण उच्चार करून पाहिलं, बघा, चा उच्चार करताना मामा पलीकडे जा. अनुस्वाराचा जो उच्चार आहे तो स्पष्ट उच्चार करताना बघा, घंटा, शंकर याच्यामध्ये अनुनासिक न चा उच्चार केला जातो. कुठे स्पष्ट त्याचा उच्चार होतो तर कुठं अस्पष्ट असा उच्चार होतो. घंटामध्ये अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होतो, तर मंद मध्ये अनुनासिकाचा ओझरता किंवा अस्पष्ट उच्चार होतो. आहाचा जर उच्चार आपण करतोय पुढे दोन विसर्ग असंच आपण म्हणलं जातं, तर ह्या दोन टिंबांचा जो अर्थ आहे तो म्हणजे विसर्ग. आणि आणि आहा हे वर्णमालेतले दोन स्वरादी आहेत. इथं जेव्हा आहाचा उच्चार केला जातो तेव्हा उच्चार करून पहा माझ्यासोबत तुम्ही. आहा म्हणताना आपल्यातून श्वासातून हवा बाहेर सोडली जाते, हवेचा विसर्ग होतो, म्हणून च्या पुढे त्या दोन टिंबांचा तो अर्थ आहे. दुःख हा शब्द बघा तुम्ही, चा उच्चार करताना ह्या स्वराचा उच्चार केला जातो आणि तिथं हवा सोडली जाते. दुःखचा उच्चार करताना चा आधार घेऊन हवा सोडली जाते आणि मग ख या अक्षराचा उच्चार होतो. म्हणून दुःख या शब्दामध्ये च्या पुढं दोन टिंब म्हणजेच विसर्ग दिले जातात. म्हणजेच आणि आहा हे वर्णमालेतले दोन स्वरादी आहेत. स्वरादी म्हणजे काय? ज्याचा उच्चार करताना आधी स्वराचा उच्चार होतो त्याला म्हणायचं स्वरादी. मराठी वर्णमालेमध्ये दोन स्वरादी आहेत, आणि आहा. यानंतरचा वर्णमालेतला दुसरा भाग म्हणजे व्यंजन. सांगा मला, व्यंजन किती आहेत? सुरुवातीलाच मी सांगितलं तुम्हाला की व्यंजन 34 व्यंजन आहेत. मग व्यंजनाचा उच्चार करताना आपल्याला स्वतंत्र त्या व्यंजनाचा उच्चार होत नाही, म्हणून तर त्याला आपण व्यंजन म्हणतोय. स्वरांचा उच्चार आपल्याला, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की स्वराचा उच्चार करताना हवा कुठेच रोखली जात नाही, त्याचा उच्चार स्वतंत्र होतो. परंतु व्यंजनाचा उच्चार करत असताना त्याला आपल्याला स्वराची मदत घ्यावी लागते. म्हणून ही 34 व्यंजन आहेत. बघा, तुम्ही वर्णमालेतली अक्षरांचा जर तुम्ही विचार केला तर क, ख, ग, घ. क हे जेव्हा व्यंजन आपण लिहितोय तेव्हा क चा जेव्हा खालून पाय मोडला जातो तेव्हा तो हलंत किंवा अपूर्ण व्यंजन असतं. त्यामध्ये हा स्वर मिसळल्यानंतर क हे पूर्ण अक्षर तयार होतं. 14 स्वर प्लस 2 स्वरादी अशी मिळून 16 स्वरचिन्ह आपल्या वर्णमालेमध्ये आहेत. म्हणून अगोदरची आपली वर्णमालेमध्ये 14 खडी होती, ती आता 16 खडी झालेली आहे. तुमच्या लक्षात येईल. बघा, 14 स्वर प्लस 2 स्वरादी बरोबर 16 स्वरचिन्ह आहेत. कोणती स्वरचिन्ह आहेत ती? क ची 12 खडी या ठिकाणी मी लिहून दिलेली आहे. बघा, क, का, की, कु, कु, कृ, आणि हा क्लुप्ती मधला लू खालचा आहे तो के, क्या, कै, को, कॉ, कौ, कम, कहा अशी 16 स्वरचिन्ह आपल्या वर्णमालेमध्ये आहेत. आतापर्यंत आपण असं पाहिलं स्वर, स्वरादी आणि व्यंजन. स्वर 14, 2 स्वरादी आणि 14 स्वर आणि 2 स्वरादी मिळून झाली स्वरचिन्ह 16 आणि 34 व्यंजन आहेत. क ची जशी फोड करून दाखवली आहे, क चा जेव्हा पाय मोडला जातो किंवा ख चा जेव्हा पाय मोडला जातो तेव्हा ते अपूर्ण व्यंजन असतं. त्यामध्ये मिसळल्यानंतर ते पूर्ण हा स्वर मिसळल्यानंतर ते अक्षर पूर्ण होतं. म्हणजेच व्यंजनाला
स्वराची मदत घेतल्यानंतर त्याचा उच्चार होतो. म्हणून ही 14 व्यंजन जेव्हा उच्चार करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये स्वराचा आधार घ्यावा लागतो. म्हणून त्यांना अपूर्ण व्यंजन किंवा अपूर्ण स्वर असं सुद्धा म्हणलं जातं. आता बघा, ही जी वर्णमाला आहे, ही वर्णमालेचे जे उच्चार आहेत, मी तुम्हाला सांगितलं की ध्वनीचा उच्चार मुखावाटे होत असताना हवा बाहेर सोडली जाते. ही हवा बाहेर सोडत असताना शरीराच्या आपल्या मुखाच्या कोणत्या भागाला त्याचा स्पर्श होतो, त्यावरून ह्या वर्णांचे आणखीन आपल्याला प्रकार सांगता येतील. त्यातलेच स्पर्श व्यंजन कोणती आहेत, ती स्पर्श व्यंजनातल्या 25 वर्णांचा एक प्रमुख गट आहे. कठोर, मृदू आणि अनुनासिक अशा 3 वर्गामध्ये त्यांना आपल्याला विभागता येईल. क चा वर्ग बघा, क आणि ख. ग हा, क आणि ख हा कठोर आहे. मृदू स्वर कोणता आहे, मृदू गट कोणता आहे, तर क च्याच वर्गातला ग आणि घ. आणि ण वाङ्मय मधला ग आहे हा, तो अनुनासिक आहे. हा झाला क चा वर्ग. च च्या वर्गामध्ये बघा, च, छ, ज, झ, त्र. ट च्या वर्गामध्ये बघा, ट, ठ, ड, ढ, ण. त च्या वर्गामध्ये त, थ हे कठोर आहेत, द, ध हे मृदू आहेत आणि न हे अनुनासिक आहे. ण आणि हा न नळाचा. प च्या वर्गामध्ये प, फ हे कठोर आहेत, ब, भ हे मृदू आहेत आणि म हे त्यामध्ये अनुनासिक आहे. अनुनासिक आणि सवर्ण नियम ते कसं आपण शोधायचं बघा. गंगा, गंगा हा जर आपण शब्द पाहिला तर पहिल्या गवर अनुस्वार आहे. त्याच्यामध्ये गा हा दुसरा अक्षर मिसळल्यानंतर गंगा हा शब्द पूर्ण होतो. गंगा, ग हा क च्या वर्गातला अक्षर आहे आणि वाङ्मय मधला जो अनुनासिक आहे ते 5वं अक्षर या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे गंगा हा जो शब्द आहे हा क च्या वर्गातला आहे आणि त्यातलं 5वं जे अनुनासिक आहे ते या ठिकाणी वापरलेलं आहे. तसंच घंटा या जर शब्दाचा आपण विचार केला तर ट हा ट च्या वर्गातला आहे आणि यातला जो अनुनासिक न इथं वापरलेला आहे घंटा, तो 5व्या अक्षरगणातला आहे, तो ण आहे, बाणाचा ण. चंचल या शब्दामध्ये च च्या वर्गातला पहिला च आहे, त्यानंतर चल आहे आणि चंचल जो अनुनासिक आहे ते 5वं अक्षर च च्याच वर्गातलं या ठिकाणी वापरलेलं आहे. परंतु आता गंगा हा शब्द लिहित असताना या ठिकाणी जो शब्द लिहिला अनुनासिकाचा वापर न करता तो अनुस्वाराच्या पद्धतीने लिहिला जावा असा आपल्याला आपला शासन निर्णय 2009 सांगतो की आता घंटा हा शब्द लिहायचा आहे तर ण अर्धा लिहून टा लिहिला आणि तो जोड शब्द लिहिला तर तो व्याकरण दृष्ट्या बरोबर नाही. घंटा हा शब्द अनुस्वार लिहूनच लिहिला पाहिजे असा आपल्याला शासन निर्णयातला नियम सांगतो, व्याकरणाचा नियम सांगतो. यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की बघा, 2 शब्द जर सारखेच अनुनासिक आले तर ते समान उच्चाराचे अनुस्वार होतात. बघा, गंगा हा शब्द तुम्हाला त्या स्क्रीनशॉट ह्याच्यावर तुमच्या स्क्रीनवर दिसतंय. गंगा हा शब्द गवर पण अनुस्वार आहे आणि तिथं अनुनासिकातला क च्या गटातला अनुनासिक तिथं वाङ्मय मधलं वापरलेलं आहे. परंतु लिहिताना शब्द गंगा गवर अनुस्वार लिहूनच लिहिणं आपल्याला व्याकरण दृष्ट्या गरजेचं आहे. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? स्वर पाहिले, व्यंजन पाहिले, स्वरादी पाहिले, स्पर्श व्यंजन पाहिले, 16 स्वरचिन्ह पाहिली, कठोर व्यंजन कोणती पाहिली आणि मृदू व्यंजन कोणती पाहिली, अनुनासिक कोणती आहेत ती पाहिली. आता बघा, अर्धस्वर आणि उष्मे यांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. अर्धस्वर कशाला म्हणायचं तर य, र, ल, व. यांचे उच्चार स्थान बघा, अनुक्रमे उच्चार करत असताना इ, रु, रू आणि उ
या स्वरांच्या उच्चार स्थानांवरच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे, म्हणून त्यांना अर्धस्वर असं म्हणतात. अर्धस्वरामध्ये स्वर आणि व्यंजन अशा दोन्हींचे गुणधर्म आढळतात. य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत, हे लक्षात ठेवा. स्वर 16 स्वरचिन्ह मी सांगितले, त्यामधले स्पर्श व्यंजनांचे आपण प्रकार पाहतोय. त्यातलं कठोर व्यंजन सांगितलं, मृदू व्यंजन सांगितलं आणि अनुनासिक सांगितलं. या स्पर्श व्यंजनाचा हा 3 प्रकार कोणते? कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक. आता स्पर्श व्यंजनातलाच दुसरा प्रकार म्हणजे अर्धस्वर. कोणते आहेत अर्धस्वर? तर य, र, ल आणि व. तुम्ही माझ्यासोबत उच्चार करून पहा किंवा ही स्लाइड आपण आपल्या टीईटीच्या ऍपवर अपलोड करणार आहोत, तेव्हा ह्या स्लाइडवरची ही स्लाइड पहा पीपीटी मधली आणि मग उच्चार करून पहा. य चा उच्चार करताना ई चा उच्चार अगोदर केला जातो, त्याच्या जवळचा उच्चार आहे. र चा उच्चार करताना रू चा आधार घेतला जातो, रू चा उच्चार करताना ल आणि व चा उच्चार करताना उ. ह्या सर्व ऱ्हस्व स्वरांचा उच्चार केला जातो, म्हणून य, र, ल, व हे अर्धस्वर आहे. आणि मग उष्मे आणि घर्षक कशाला म्हणायचं? तर बघा, उच्चार करा माझ्यासोबत. श, श, स. यांचा उच्चार, या वर्णांचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. करून पहा तुम्ही. तुमचे माईक म्यूट आहेत, पण तुम्ही तुमचे करून पहा. जेव्हा तुम्ही श चा उच्चार करताय, श, श शहामृगाचा, श, षटकोणाचा, स सशाचा. जेव्हा श, श आणि स हा उच्चार तुम्ही करता, तेव्हा एक प्रकारे घर्षण होतं आणि उष्णता निर्माण होते. त्यामुळे त्यांना उष्मे किंवा घर्षक असं म्हणतात. उच्चार करून बघा. तुम्हाला उच्चार करत असताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून श, श आणि स हे उष्मे आहेत. त्यांना म्हणजे व्यंजनांचे जे आपण प्रकार पाहतोय स्पर्श व्यंजनांचे, त्यातल्या कठोर व्यंजन, स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार सांगितले मी: कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक. त्यातलाच अर्धस्वर एक सांगितला, ज्यांचा उच्चार करण्यासाठी य, र, ल, व, ई, रू आणि उ या ऱ्हस्व स्वरांचा जवळचा त्यांचा संबंध आहे, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणायचं. उष्मे म्हणजे उच्चार करत असताना उष्णता निर्माण होते, घर्षणाने उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे असं म्हणायचं. आणि यानंतरचा चौथा प्रकार आहे महाप्राण. महाप्राण कशाला म्हणायचं? तर ह या वर्णाचा उच्चार करत असताना, ह या वर्णाचा उच्चार करत असताना बघा, फुफ्फुसातली हवा तोंडावाटे जोरात बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असं म्हणतात. मराठीत जो वर्ण इंग्रजीत लिहिताना एच अक्षर वापरावे लागते, त्या सर्व वर्णांना महाप्राण म्हणतात आणि बाकीचे सगळे अल्पप्राण आहेत. बघा, आता महाप्राण आणि अल्पप्राण कसं ओळखायचं? तर जेव्हा आपण मराठीचा स्वराचं स्पेलिंग तयार करतो आणि ते स्पेलिंग तयार करत असताना जेव्हा एच चा आधार घ्यावा लागतो, ज्या वर्णांचं स्पेलिंग लिहिताना एच चा आधार घ्यावा लागतो, असे महाप्राणचे 14 वर्ण आहेत. उदाहरणार्थ बघा, ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ आणि भ. श, श, स, ह यांच्या सहित. बघा, इथं ख चा जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ख च स्पेलिंग लिहितो तेव्हा के एच असं लिहितो, घ च स्पेलिंग लिहिताना जी एच असं लिहितो, छ च स्पेलिंग लिहिताना सी डबल एच असं लिहितो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एच चा आधार घ्यावा लागतो स्पेलिंग लिहित असताना, तेव्हा त्या स्वराला, त्या वर्णाला महाप्राण असं म्हणायचं. याला अपवाद आहे. सी एच च चा उच्चार करत असताना सी एच जरी आपण इंग्रजीत लिहित असलो तरी सुद्धा च हा अल्पप्राण आहे. आणि स हा जो वर्ण आहे तो महाप्राण वर्ण आहे. स चा उच्चार, स च स्पेलिंग लिहिताना एस लिहितो आपण, एस एच असं नाही लिहित, तरी पण स हा महाप्राण आहे. आणि सी एच असं च स्पेलिंग लिहित असलो तरी सुद्धा च हा अल्पप्राण आहे. हे 2 अपवाद तुम्ही लक्षात ठेवले तर महाप्राण स्वर कोणते आणि अल्पप्राण स्वर कोणते, वर्ण कोणते, हे आपल्याला लगेच लक्षात येईल. अल्पप्राण वर्ण 20 आहेत: क, ग, च,
ज, ट, ड, त. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्याचं स्पेलिंग इंग्रजीमध्ये लिहित असताना एच ची गरज लागणार नाही, 23 वर्ण अल्पप्राण आहेत. ज्यांची स्पेलिंग लिहिताना एच ची गरज लागणार आहे ते 14 वर्ण महाप्राण आहेत. याला फक्त 2 अपवाद लक्षात ठेवायचे. एस हा महाप्राण आहे आणि च च स्पेलिंग लिहित असताना सीएच जरी आपण लिहित असलो तरी च हा अल्पप्राण आहे. आता बघा वर्णमालेतला ळ हे जे वर्ण आहे, वर्णमाळेतला ळ, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मराठी भाषा ही अतिशय फ्रेंडली आहे. आता फ्रेंडली हा शब्द सुद्धा बघा इंग्रजीतून सर्रासपणे आपण मराठीमध्ये वापरतोय. तसंच मराठी मध्ये आलेला ळ हा स्वर द्रविडीयन आहे. आपल्या सीमेवरची राज्य कर्नाटक, कन्नड आणि तेलुगू या भाषांकडून ळ हा वर्ण आपल्या मराठीने स्वीकारलेला आहे आणि म्हणून ळ हा द्रविडियन स्वर आहे. ळ हा जरी स्वतंत्र स्वर मानला जात असला तरी हा द्रविडियन भाषेतून गटाकडून आपण स्वीकारलेला आहे. पेपरमध्ये असा प्रश्न येऊ शकतो. ळ हा द्रविडियन वर्ण आहे किंवा 4 वर्ण तुम्हाला दिलेले जातील त्यातला द्रविडियन वर्ण कोणता, किंवा याला द्रविडियन हा स्वतंत्र वर्ण आहे की द्रविडियन आहे असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हा ळ आणि त्याच्यानंतरचा पुढचा आहे वर्णमालेतला क्ष आणि ज्ञ, हे जे आहेत हे काय आहेत, संयुक्त व्यंजन आहेत. त्यांचा बघा क्षचा उच्चार करताना क श अ बरोबर क्ष असा त्याचा उच्चार होतो आणि ज्ञचा सुद्धा उच्चार दुसऱ्या 3-4 स्वरांचा मिळून ज्ञचा सुद्धा उच्चार होतो. सुरुवातीला या क्ष आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनाचा वर्णमालेमध्ये समावेश होत नव्हता, परंतु आता क्ष आणि ज्ञ या दोन्हीही संयुक्त व्यंजनांचा आपल्या वर्णमालेमध्ये स्वतंत्र व्यंजन म्हणून आता समावेश करण्यात आलेला आहे. तर आता तुम्हाला मी वर्णमालेतले घटक सांगितले, स्वर, स्वरादी, व्यंजन आणि 4 तुम्हाला सांगितले, स्वर 14, स्वरादी 2, 34 व्यंजन आणि संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ 2 असे मिळून 52 वर्णांनी आपली ही वर्णमाला बनलेली आहे. मग आता ही जी वर्णमाला आहे याचे उच्चार करताना मी तुम्हाला घर्षण सांगितले, उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे म्हणतोय, कठोर स्वर सांगितले, मृदू स्वर सांगितले, अनुनासिक सांगितले. यांना हेच शब्द का वापरले जातात, तर त्यांच्या उच्चाराचं जे उगम स्थान आहे, उच्चार स्थान आहे, तिथून ज्या ध्वनीचा उगम होतो त्यानुसार आपण त्यांना नाव दिलेलं आहे. बघा या स्लाइड वरून आपल्याला तालू, कंठ, ओठ, दात, नासिका आणि मूर्धा या प्रत्येक ठिकाणातून ज्या ज्या स्वरांचा उच्चार होतो त्या त्या स्वरांना त्या उच्चार स्थानावरून ओळखलं जातं. जसं तालूच्या ठिकाणातून उच्चार होत असेल तर तालव्य, कंठातून उच्चार होत असेल तर कंठ्य, मूर्धातून उच्चार होत असेल तर मूर्धन्य, नासिकामधून उच्चार होत असेल तर अनुनासिक म्हणतो आपण, दंत्य, औष्ठ्य, काही वेळा दात आणि ओठ दोघांचा वापर करावा लागतो, मग दंतोष्ठ्य. अशा प्रकारे स्वरांच्या ध्वनींचा उगम त्याच्या उच्चार स्थानानुसार आपल्याला ओळखता येतो. ही कंठ ते मूर्धा ही जी उच्चार स्थान आहे त्यातलं मग कंठातून कोणत्या कोणत्या स्वरांचा उच्चार होतो बघा. क चा जो पूर्ण गट वर्ग मगाशी मी तुम्हाला सांगितला, क चा वर्ग, च चा वर्ग, प चा वर्ग, त्यामध्ये क चा जो वर्ग आहे तो क, ख, ग, घ आणि ण वाङ्मय मधला ग आहे तो. तर या सगळ्यांचा कंठ या प्रकारामध्ये समावेश होतो. तालव्य, तालव्य म्हणजे टाळू म्हणतो की नाही आपण मराठीमध्ये, बघा जीभ टाळूच्या वरच्या भागाला टच होते आणि त्याचा उच्चार होतो च, छ, ज, झ, त्र. हे जे आहेत यांना आपण तालव्य असं म्हणतो.
कंठ्यामध्ये कोणते कोणते सांगितले? क, ख, ग, घ, ङ, ह, अ, आ, आहा. बघा, कंठातून त्यांचा उच्चार होतो म्हणून त्यांना कंठ्य असं म्हणलं जातं. मूर्धन्य म्हणजे मूर्धा, तिथून त्याचा उच्चार होतो. ते कोणते आहेत बघा? ट, ठ, ड, ढ, ण. बघा, न आणि ण याच्यामध्ये फरक आहे. णचा उच्चार करताना तो कुठून होतो? तर तो मूर्धातून होतो. र, श, ळ आणि रू हे जे आहेत हे सगळे मूर्धन्य स्वर आहेत. वर्ण आणि उच्चार स्थानावर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की यातले कंठ्यवर्ण कोणते, औष्ठ्यवर्ण कोणते, किंवा हे तुम्हाला काही वर्ण दिले जातील आणि मग त्याचं उच्चारस्थान सांगा. त्यांना कंठोष्ठ म्हणायचं का कंठ तालव्य म्हणायचं का दंतोष्ठ म्हणायचं का तालव्य म्हणायचं दंत तालव्य म्हणायचं, असं ऑप्शन दिले जातील. त्यातून आपल्याला योग्य पर्याय निवडावा लागेल. म्हणजे हा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक आहे. तर ए, आई आणि आ हे कंठ तालव्य आहेत. व हा व चा उच्चार करताना बघा दात आणि ओठ या दोघांचा वापर करावा लागतो आपल्याला, म्हणून व हे दंतोष्ठ वर्ण आहे. तर चा उच्चार बघा नाकातून होतो, अंगठीतला अंग अंग असं बघा उच्चार करताना न चा नाकातून त्याचा उच्चार होतो म्हणून त्याला नासिक्य असं म्हणायचं. मग आपण वर्ण आणि त्यांची उच्चारस्थानं बघितली. कोणती कोणती आहेत? औष्ठ्य, दंत्य, दंत तालव्य, तालव्य, कंठ्य, मूर्धन्य, कंठोष्ठ्य, कंठ तालव्य, दंतोष्ठ्य आणि नासिक्य. ही बघा वरच्या स्लाइड मध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, ही कंठ ते मूर्धा आपल्या तोंडाच्या आतल्या भागातून ही उच्चारस्थान आहेत. तर ही बाहेरच्या स्थानातून कोणती? दात, ओठ. दात आणि ओठ हे बाहेरच्या बाजूतून उच्चार होतो, ती संयुक्त उच्चारस्थानं आहेत. आणि बघा मी जो प्रकार तुम्हाला सांगितला कंठोष्ठ, कंठ आणि ओठ यांचा वापर केला जातो ओ, औ आणि अ मध्ये, ती संयुक्त स्थानं आहेत. कंठ आणि ओठ कंठोष्ठ, कंठ आणि तालू कंठ तालव्य. मग कंठ तालव्य मध्ये कोणते आहेत? तर ए, ऐ आणि आ हे कंठ तालव्य मध्ये आहेत. कंठोष्ठ मध्ये का कोणते कोणते स्वर आहेत? तर ओ वर्ण आहेत, ओ, औ आणि अ. आणि दंतोष्ठ मध्ये कोणते कोणते आहेत? तर व हा स्वर वर्ण दंतोष्ठ मध्ये आहे. म्हणजे बाहेरील उच्चारस्थानं आणि तोंडाच्या आतली उच्चारस्थानं, उच्चारस्थानानुसार सुद्धा या वर्णांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगता येतील. बघा, सारांश रूपाने या ठिकाणी तुम्हाला ही वर्णमाला आणि त्यांची उच्चारस्थानं या स्लाइडवर आपल्याला दिसतील. कोणती कोणती आहेत बघा. उच्चारस्थान कुठून होतोय उच्चार त्याच्यावर आहे. कंठातून उच्चार होतोय तर कोणते स्वर आहेत? अ, आ. स्पर्श व्यंजन कोणती आहेत? क, ख, ग, घ आणि न. हा ङ आहे, ङ वाङ्मय मधला, आणि इतर व्यंजन आहे ह. तालव्य ताळूचा वापर करून ज्याचा उच्चार होतो, उच्चार करताना तालूचा स्पर्श होतो ई, ई, च, छ, ज, झ, त्र, य आणि श. त्यानंतर आहे मूर्धन्य रू ऋषीचा, ट, ठ, ड, ढ, ण, न. ण आहे बघा, ण, ट, ठ, ड, ढ, ण बाणातला, र, श आणि ळ. दंत्यमध्ये कोणते आहेत? रू. आता हा ल च्या खाली जो र चा उच्चार आहे ना, तर मराठी भाषेमध्ये मला आतापर्यंत माहित असलेला क्लुप्ती हा एकच शब्द माहिती आहे. आताच जे लेक्चर ऐकणाऱ्या सगळ्यांना असा गृहपाठ म्हणता येईल, किंवा माझ्या ज्ञानात भर टाकण्यासाठी तुम्हाला असा शब्द कोणता माहित असेल तर कमेंट करा, किंवा आपल्या ऍपवर तुम्ही पोस्ट करू शकता. या क्लुप्ती खेरीज ल चा असा खालून र चा वापर करून शब्द तयार झालेला तुमच्या माहितीत असेल तर त्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडेल. औष्ठ्यवर्ण कोणते आहेत? त्यामध्ये स्वर उ आणि उ. व्यंजन कोणते आहेत? प, फ, ब, भ, म. आणि दंत तालव्य मध्ये कोणते आहेत? च,
छ, ज, झ. य सोडू ना, य युक्त नसलेले सगळे. संयुक्त व्यंजने, संयुक्त उच्चारस्थाने कंठतालव्य ए ऐ, कंठोष्ठ्य ओ औ आणि दंतोष्ठ्य व आणि या प्रकारे आपली मराठीची ही वर्णमाला आणि वर्णमालेतले हे सगळ्या वर्णांचे प्रकार, स्वर, स्वरादी, व्यंजन, संयुक्त व्यंजन या प्रकारे ही वर्णमाला टीईटीच्या दृष्टीने आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. वर्णमालेतले वर्णांचे प्रकार, त्यांचा उच्चार कुठून होतो, त्यांना स्पर्श व्यंजन कसं म्हणायचं, कठोर व्यंजन कसं म्हणायचं, का म्हणायचं, मृदू व्यंजन का म्हणायचं, स्वराचा उच्चार करत असताना ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर कसे ओळखायचे, ऱ्हस्व स्वराचा जर आपण दीर्घ उच्चार केला तर त्याचा शब्दाचा अर्थ कसा बदलतो, या सगळ्या प्रकारची चर्चा आपण आजच्या तासिकेला केली आहे. मला असं वाटतं की मराठी वर्णमाला तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजली असेल. याच्यावरचे आपण काही एमसीक्यूज लगेच घेऊया. फक्त शॉर्टकट मध्ये सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, वर्णमालेत 52 वर्ण आहेत, 14 स्वर आहेत, स्वरादी 2 आहेत, व्यंजने 34 आहेत आणि संयुक्त व्यंजन 2 आहेत. संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ, स्वरादी अम आणि आहा. स्वर 14 तुम्हाला माहित आहेत, ऍ आणि अ हे इंग्रजीतून आपण शासन निर्णय 2009 नी आपण मराठी वर्णमालेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि 34 व्यंजन तुम्हाला माहिती आहेत, 14-2 34-2 असं लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. मग स्वर ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना स्वर म्हणायचं, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजीतून आपण आयात केलेले किंवा आदत्त केलेले, इंग्रजीतून जसेच्या तसे आलेले असे 14 स्वर आहेत. व्यंजन सांगितली तुम्हाला, संयुक्त व्यंजन सांगितली, क्ष आणि ज्ञ, आणि ळ हा द्रविडियन वर्ण आपल्या वर्णमालेमध्ये समाविष्ट आहे. मग उच्चार स्थानानुसार मी तुम्हाला वर्णांचे प्रकार सांगितले, कठोर दंत्य कोणते, तालव्य कोणते, मूर्धन्य कोणते, दंत तालव्य कोणते, ह्या सगळ्यांची मिळून अशी आपली ही वर्णमाला तयार झालेली आहे. 52 वर्णांची ही वर्णमाला आहे. आपण थोडक्यात, माझा वेळ संपत आलेला आहे, आपण प्रश्न घेऊया. आता जो आपण वर्णमालेचा अभ्यास केला त्यामध्ये असे एमसीक्यूज तुम्हाला येतील. खालील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्यायाची निवड करा. बघा, पहिला प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? बरोबर आहे, मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. अम आणि आहा यांना काय म्हणतात? पर्याय दिलेत, स्वर, व्यंजने, स्वरादी, संयुक्त व्यंजने. अम आणि आहा चा उच्चार करताना अगोदर स्वराचा उच्चार केला जातो म्हणून त्यांना स्वरादी असं म्हणलं जातं. पर्याय क्रमांक क किंवा 3 याचं बरोबर उत्तर आहे. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय पूर्ण होत नाही त्यांना काय म्हणता येईल? हे तर कोणीच हे विसरणार नाही. त्यांना ज्यांचा उच्चार करण्यासाठी इतर स्वरांची मदत लागते त्याला व्यंजन किंवा परवर्ण असं म्हणतात. क्ष आणि ज्ञ यांचा वर्णमालेत समावेश कोणत्या गटात होतो? तर क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहेत. पर्याय बघा, आपल्याला कन्फ्युज करणारे पर्याय असतात, व्यंजन आहे का संयुक्त व्यंजन आहे. आणि स्वरादी पण क्ष, अम आणि आहा 2 आहेत आणि संयुक्त व्यंजन पण 2 आहेत. मग क्ष आणि ज्ञ आल्यानंतर आपलं थोडंसं गोंधळ होतो, म्हणून लक्षात ठेवायचं क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत. उच्चारावयास कमी वेळ लागणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? मी सांगितलं, ज्यांचा उच्चार करताना कमी वेळ लागतो त्यांना
काय म्हणायचं सांगा? दीर्घ स्वर म्हणायचं, संयुक्त स्वर म्हणायचं, ऱ्हस्व स्वर म्हणायचं का इंग्रजी स्वर म्हणायचं? त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणायचं. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 किंवा क. खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही? मॅसेज तुम्ही जर टाईप करून उत्तर दिलं तर मला कळेल तुम्हाला मी आत्ताचा आपला तास किती समजलाय. कोणाकोणाचं माईक चालू आहे सांगा, कोणता नाही यातलं? खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही? येस. ऍ आणि अ हे स्वर कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत? इंग्रजी भाषेतून. इंग्रजी. एकाच उच्चारातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? एकाच उच्चार स्थानातून? तृतीय स्वर. सजातीय. सजातीय स्वर. व्हेरी गुड. अ आणि ई ही कोणत्या स्वराची, कोणत्या प्रकारची स्वरांची जोडी आहे? विजातीय. विजातीय. अ आणि ई. अ ऱ्हस्व आहे आणि ई दीर्घ आहे. ऱ्हस्व स्वर किंवा अक्षर उच्चारण्यास लागणाऱ्या कालावधीला किती मात्रा म्हणतात? ऱ्हस्व असेल तर किती मात्रा? एक मात्रा. एक मात्रा. आणि दीर्घ असेल तर 2 मात्रा. लक्षात ठेवा. दीर्घ उच्चार करायस किती मात्रा लागतात बघा, लगेच प्रश्न आहे. 2. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होत असल्यास त्याला काय म्हणतात? अनुनासिक. अनुनासिक. अनुस्वाराचा उच्चार थोडस कन्फ्युजन आहे का? अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होत असेल तर त्याला काय म्हणायचं? गंगा. अनुस्वार म्हणायचं त्याला. ओ जर का होत असेल तर तो अनुनासिक. असं. विसर्ग या शब्दाचा अर्थ काय? मुक्त होणे, श्वास सोडणे. हा, अच्या पुढे विसर्ग म्हणल्यानंतर हवा सोडली जाते. आहाचा उच्चार करताना हवा सोडली जाते. त्याचा अर्थ श्वास सोडणे किंवा वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? 34. बरोबर बरोबर. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असल्याने ती कशी लिहिली जातात? पाय मोडून. पाय मोडून. पाय मोडून लिहिले जातं. क ख ग घ ङ हे कोणत्या वर्गातील वर्ण आहेत? क वर्ग. वर्ग. क वर्ग. क म्हणताय ना सगळे? वर्ग. ज्या वर्णांचा उच्चार करण्यास कठीण असतो त्यांना काय म्हणतात? कठोर व्यंजने. ज्यांचा उच्चार करण्याला सोपं असतं त्यांना काय म्हणायचं? मृदू व्यंजने. मृदू व्यंजने. आता हे सांगा मला, ण, र, ण, न, म यांना काय म्हणायचं? अनुनासिके. अनुनासिके. य, र, ल, व यांना काय म्हणायचं? अर्धस्वर. व्हेरी गुड. अर्धस्वर म्हणायचं यांना. श, श आणि स यांना काय म्हणायचं? घर्षक म्हणायचं. मराठीतील कोणता वर्ण स्वतंत्र किंवा द्रविडीयन मानला जातो? हा प्रश्न अगदी येऊच शकतो आपल्याला. या वर्णाला काय म्हणतात? महाप्राण. कठोर व्यंजनांना दुसरे नाव काय आहे? घोषवर्ण. मृदू व्यंजनांना दुसरे नाव काय आहे? अघोषवर्ण. मराठी वर्णमालेत एकूण किती महाप्राण वर्ण आहेत? 14. अरे वा, सगळ्यांनी खूप छान सेशन अटेंड केलेलं आहे. या प्रकारचे 50 प्रश्न या पीडीएफ मध्ये आहेत आणि ही अशीच्या अशी पीडीएफ आपल्या ऍप मध्ये आपण अपलोड करणार आहोत. ज्यांना अधिक अभ्यास करायचा आहे त्यांना आत्ताच्या ज्या माझ्या तासिकेची मराठी वर्णमालेची जी स्लाइड मी तुम्हाला या ठिकाणी दाखवली ती स्लाइड सुद्धा पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्या टेटच्या ऍपवर आपण अपलोड करणार आहोत. सगळ्यांनी ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्याचा फायदा घ्या. ज्या
तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना आत्ताचं हे सेशन अटेंड करणं झालं नाही तर हे असंच्या असं सेशन रेकॉर्डेड आपल्या ऍपवर आहे. तुम्ही हेच लेक्चर पुन्हा पाहायचं असेल तरी पाहू शकता किंवा कोणाचा मिस झाला असेल तर ते सुद्धा ते आपलं लेक्चर पाहू शकतात, प्रश्न सोडवू शकतात. हे आणि यासारख्या आणखीन 50 प्रश्नाचं PDF आपल्याला ग्रुपवर शेअर केलं जाईल किंवा आपल्या ऍपवर पण ते अपलोड केलं जाईल.